इतर काही घडामोडी। जरांगे पाटील यांचं जालन्याच्या बानेगावमध्ये हलगी वाजवत जोरदार स्वागत करण्यात आलं। जरांगेंनी बैलगाडीमधून या ठिकाणी ते दाखल झाले आणि त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं जालन्याच्या बानेगावमध्ये। मनोज जरांगे पाटील यांचा 6व्या टप्प्याचा दौरा चालू आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, आपण बानेगावमध्ये आहात, मोठ्या प्रमाणात इथं जल्लोष साजरा करण्यात येत आहे, तुमचं स्वागत करण्यात आहे। महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, काय सांगाल? महाराष्ट्रातला मराठा समाज सध्या आरक्षणासाठी एकवटलेला आहे। तसेच गोदापट्ट्यातल्या 123 गावात सध्या गाठी भेटी सुरू आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या पोरे सरकारनं आमचा संयम बघू नये, कारण आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत। एकदा एक खांद्यावर घेतलेलं नाविलाजानं सरकारने समजून घ्यावं, हातात घेवायची वेळ येऊ देऊ नका। छगन भुजबळ असं म्हटले की चुकीच्या नोंदी दिल्या जात आहेत, दाखले दिले जात आहेत आणि जरांगे पाटलांच्या मागण्या वाढतच चालल्या आहेत। ते काय येडं आहे, ते काय लय शान आहे का? ते वाढत चालल्यात चुकीच्या, तूच लय शान आहे, सरकार येडं आहे का? सरकारला काहीच कळत नाही का चुकीच्या नोंदी आहेत का कशाच्या नोंदी आहेत? मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, त्याची पोटजळी आहे, त्याचं पोट दुख आहे की मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे, ही त्याची भूमिका आहे। सगळ्या दुनियाचं खाणारा तो लोणी खाणारा, मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणारा तो बोक्यासारखा सगळ्या दुनियाचं खाऊन सुधारला आहे। मराठी आरक्षण घेऊन येणार, तू किती आडवा आहे। जर आरक्षण नाही आणलं ना तर नाव बदलून ठेवते आणि मराठी लक्षात ठेवतो, आरक्षणच मराठी ओबीसीतून घेणार आणि आम्ही ते मिळवणार आणि सरसकट मिळवणार। 20 तारखेला मुंबईला जाणार आहे, आरक्षण घेऊनच येणार असा ठाम विश्वास जरांगे पाटलांना आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी।